जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। कोसुर्ला शिवारात भीषण अपघात, एक ठार तर 2 जखमी। मिळालेल्या माहितीनुसार वायगाव निपाणी येथून राळेगावकडे येणाऱ्या तिघा युवकांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली। हा अपघात आज सकाळी 11च्या दरम्यान घडलाय। या भीषण अपघातात हर्षल अरुण कनाके वय वर्ष 20 यांचा जागीच मृत्यू झालाय। टिप्परचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच चुराडा झालाय। तर राहुल कनाके वय वर्ष 28 आणि सौरभ उईके वय वर्ष 20 हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। विशेष म्हणजे ही तिन्ही युवक ट्रिपल सीट प्रवास करत होते। प्राथमिक माहितीनुसार संबंधित टिप्पर हा रस्त्याच्या कामावर असल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान कानगाव ते कोसुर्ला दरम्यान रस्त्याचे काम सुरू असून एक बाजू पूर्णपणे खोदून ठेवण्यात आली आहे, त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्त्यावर पाणी शिंपडल्याने घसरट परिस्थिती निर्माण झाली होती आणि यामुळेच हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच अलीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार विजय कुमार घुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। रस्त्याचे काम सुरू असताना योग्य पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही, या हलगर्जीपणाला जबाबदार कंत्राटदारावर कारवाई होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।